हाय फ्रेंड्स, आपण आता आलो आहे बोरवली वेस्टला गोविंदनगरचा राजा दर्शन घ्यायला आलो आहे। तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवतो। आपकी टैक्सी घूमने है। हाँ दादा वो जो मुश्किल से पहना हो। नंतर त्या प्रतिवृत्तांना साधवांच्या भारेने आपले पतीवर सामान लवकर घरी परतावे असा संकल्प करून बांधव आपले ज्ञानसह श्री सत्यनारायण पूजन केले आणि हे भगवंता माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी श्री सत्यनारायण प्रार्थना केली। त्यावेळी भगवान श्री सत्यनारायण त्या व्रताने संतुष्ट झाले। नंतर चंद्रगुप्त स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, हे नृपश्रेष्ठा सकाळी सोडून दे, तसेच हे राजा तू त्यांचे धन घेतले असेल ते त्यांना परत दे, असे जर तू न करशील धनपुत्र व राजा यांचे स्वामी तुला नाश करील असे राजा स्वप्नात सांगून श्रीकृष्ण भगवान अदृश्य झाले। नंतर प्रातःकाळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनांचं सर्वांचे स्वप्न सांगितले आणि देवाने आपण प्रतिष्ठान टाकले, त्यांना लवकर मुक्त करा अशी आज्ञा केली। दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी व त्याचा जावई या दोघांना बंधनमुक्त करून राजाच्या समोर आणले व हात जोडून नम्रतेने म्हणाले, महाराज आपल्या आज्ञेप्रमाणे बंदिशातून मुक्त करून दोन्ही वैश्यपुत्र आणले आहेत। नंतर साधुवाणी व त्याचा जावई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला, परंतु पूर्वीचा सर्व वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण मात्र केले नाही। या दोघा माण्याने पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला, हे वैश्य हो, तुम्हाला दैवयोगाने मोठे दुःख प्राप्त झाले होते, परंतु आता तुम्हाला भीती नाही असे म्हणून त्याने त्यांच्या बेड्या काढून घेतल्या, त्यांना क्षौर कर्म व मंगल स्नान करविले। नंतर या दोघांना वस्त्र व अलंकार देऊन त्यांचा गौरव केला व नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले। नंतर त्या माण्याचे ते द्रव्य घेतले त्यांना दुप्पट करून परत केले व तो म्हणाला, हे साधो आता आपण आपल्या घरी जावे। नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, आम्ही आपल्या घरी परत जात आहोत ही आपली साधू आणि काही थोडा दूर गेल्यानंतर संन्यास धारण करणारा श्री सत्यानंद बोलून साधू आणि परीक्षा करण्यासाठी हे साधू तुझ्या नौकेत काय आहे ते सांगायचा प्रश्न विचारला, तेव्हा धनाने अनुमत झालेली सोनू आणि त्याची निंदा करून हसू लागली व म्हणाले, संन्यासी बुवा आमचे द्रव्य आणि तुमची इच्छा आहे की काय, आमच्या नौकेत तर केवळ वेदी आणि पाणी आणि भरलेली आहेत असे ते साधू आणि दोन मत माध्यमाने ऐकून भगवान म्हणाले, तुझे कोणी खरे ठरो असे म्हणून संन्यास स्मरण करणारे भगवान
तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.